सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. गुरु आणि विजय. स्ट्राइक होते गुरु. पहिलाच ओव्हर. रितेश सुंदर गोलंदाजी. एक धाव आलेले पहिल्या चेंडूवरती. हॅलो हॅलो. स्ट्राइक. दुसरा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील आणि फलंदाज बाद. विजय तंबूच्या दिशेने पहिला झटका बिनारपाडा संघाला. प्रीतम सुंदर कॅच. पहिला गडी तंबूच्या दिशेने. विजयची जागेसाठी गणेश. आता ज्ञानेश्वर कडव यांचं आगमन झालेलं आहे. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रितेश. दिशा देण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी. वेगवान चेंडू रितेश यांच्या मार्फत. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 चेंडूची धावफलक जाऊन पोहोचते 1 वरती. 1 विकेट. सुंदर गोलंदाजी. पॉवर प्ले शतक. फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक काढले धावून. जज करतील. कॅच ड्रॉप. एक धाव झाली दुसऱ्या धावेचा आणि राऊंडची संधी होती आणि फलंदाज बाद. दुसरा झटका बिनारपाडा संघाला. गड्यांची जागा भरवण्यासाठी राजेश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल रितेशच्या मार्फत. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. तिसरा चेंडू दुसरा विकेट. तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती सुद्धा विकेट. एक धाव आलेले. धाव फलक जाऊन पोचते 2 वरती. 5वा चेंडू. दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जज नाही करता आलं. एक धाव आलेले. स्ट्राइक रेट होते आता राजेश. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. तसं बघायला गेलं तर पॉवर प्लेचा षटक हा अनावरसाठी ओळखला जातो, पण रितेशने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि धावसंख्या फक्त 3. शेवटचा चेंडू फटका मोठा खेळावा लागेल. दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव आले. सुंदर गोलंदाजी रितेशच्या मार्फत पाहायला मिळाली आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट.
गोलंदाजी मार्फत चेतन दाखल झालेला आहे. पहिला चेंडू पहिला चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव आलेले. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सत्संग शिरगाव संघाकडून. दुसरा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील. एकही धाव आले. चेतन सुंदर गोलंदाजी करते. 2 चेंडू निर्धाव. आदतचं वासरू शिरगाव संघाचं आणि पाहायला मिळेल रनआउटची संधी होती, संधी गमावली चेतन. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू. सुंदर फटका. या फटक्यांची गरज आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील कॅच ड्रॉप. दुसरी कॅच ड्रॉप झाली त्यांच्या हातातून. प्रणव एकच धाव आलेली आहे. पाचवा चेंडू. सुंदर गोलंदाजी. शिरगाववाड्यांच्या हातात चालायला लागल्या आता. चेतन शेवटचा चेंडू आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. सुंदर आणि हा चेंडू जमिनीला चाटत चाटत चाललाय. चौकार. अकरावरती धावफलक जाऊन पोहोचतोय मिनारवाडा संघाचे. तिसरे शतक आपल्यासाठी येतोय रितेश. आणि पहिले शतक आतालं होतं आणि पहिल्या शतकामध्ये धावसंख्या 4 रन 1 विकेट घेतला होता. आणि पुन्हा एकदा रितेश मैदानामध्ये सज्ज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली रितेशच्या मार्फत. रनआउटची संधी होती. पंच सांगतायत लेग बॅकच्या रूपात 1 धाव. दुसरा चेंडू. एक धाव आलेले मैदानामध्ये.
फटका शोधायला एक धाव आलेले आहे. सुंदर गोलंदाजी. हॅलो, थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. फटका भरपूर चांगला आहे, परंतु लॉंगॉफला फटका फसला. भरपूर चांगला जाईल, टिपण्यात आला. मैदानाच्या आत तिसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी भिन्नार पडाला. धक्का क्रमांक 3. राजेश मैदानाच्या बाहेर. नक्कीच गुरु होते आणि गुरु यांचा फटका नक्कीच आपण पाहिला तर फटका फसला होता लॉंगॉफला आणि भरपूर चांगला झेल टिपण्यात आला. आणि त्यानंतर तिसरा धक्का लागत असताना 14 धावसंख्येमध्ये सुरुवात थोडीशी अडखळत होत असताना आपण पाहताय ती म्हणजे शिवप्रेमी भिन्नारपडा संघाचे 14 धावसंख्येमध्ये तब्बल 3 गडी बाद झाले. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती ऋषी यांना पाहतायत. गुडलेश्वरचा हा चेंडू वेगाला फेकण्यात आला. हलकीशी अपील, परंतु हाईट फुके जास्त हेच पंताने सांगितलं. गुड डिसिजन. आणि या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 14 धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटक कंप्लीट झाले आणि नक्कीच पाहतायत शिवप्रेमी भिन्नारपाडा संघाची सुरुवात थोडीशी अडखळत होत असताना परंतु अजूनही येणारे 2 षटक शिल्लक आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये आता टॉप घेर मध्ये बॅटिंग करावी लागेल. धावा जमा कराव्या लागतील. 5 षटकांची लढत आहे. किमान 40-45 पर्यंत धावसंख्या न्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. तेव्हा देखील या मॅचला मजा येणार आहे कारण की सत्संग शिरगाव हा संघ देखील बलाढ्य आहे. त्यांच्याकडे देखील अगदी ताबडतोब फलंदाजी करणारे फलंदाज आहेत परंतु शिवप्रेमी भिन्नारपाडा संघाच्या फलंदाजांना आता टॉप गेअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता येतो. ऋतू ओव्हर पिच बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका हा देखील फसलाय आणि लंगाफला लगेच लंगाडला मात्र अजून एक झेल टिपण्यात आलाय. सातत्याने मैदानाच्या आत विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आत लागत असताना फलंदाज आपण पाहता येतो राजेश बॅक टू द पवेलियन. सातत्याने विकेटचा सिलसिला सध्या चालू आहे. सातत्याने विकेट आणि विकेट त्याचं कारण गोलंदाजी सुद्धा चांगली होती. अगदी गोलंदाजाने आपला अग्रज गाजवले या मैदानावरती. भिन्नारपाडा टीमच्या फलंदाजांना अगदी आपल्या गोलंदाजीचा तालाबाजी नाचवला आतापर्यंत. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती फलंदाज किरण यांना पाहतात. फुलटा चेंडू टॅप केलाय. नक्कीच पाहतायत फटका खूपच चांगला परंतु मिड विकेटला तेवढीच चांगली फिटिंग पाहायला मिळते. अगदी ऑन द स्टंप थ्रो आला होता. फक्त एकच धाव मिळणार आहे. नक्कीच डीके सरांना आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर जे पंच आणि त्यानंतर मेन पंचांच्या भूमिकेत नक्कीच रोशन जाधव या 2 ऑफिशियल पंचांना आपण पाहतायत. सातत्याने अचूक निर्णय त्यांच्या आमच्यापर्यंत लाभले गेले. ओव्हर पिच बॉल बॅटची कडा झेलती संध्याने यष्टीरक्षक पोहोचलाय. अप्रतिम कॅच टिपण्यात आली आहे. कठीण झालं होता आणि अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. अफाट मेहनत या चेंडूवरती पाहायला मिळाली ती म्हणजे यष्टीरक्षक यांची आणि इथे अजून एक धक्का लागला जातोय. 5वा धक्का टीम शिवप्रेमी भिन्नारपाडाला. ऋषी बॅक टू द पवेलियन.
सातत्याने विकेट आणि विकेटचा सिलसिला सध्या चालू आहे मैदानाच्या आत. कुठेतरी चांगली धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल, त्यासाठी चांगले पार्टनरशिप बिल्टअप करणं भरपूर महत्वाचं आहे. फुलटा चेंडू टॅप केला आहे, लंगावला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. जर का लगेच थ्रो केला असता तर अजून एक विकेट नक्कीच मिळवला असता तो म्हणजे सत्संग शिरगाव संघानं, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावसंख्येवरती. अतिशय नाजूक स्थितीमध्ये आपण पाहतो शिवप्रेमी भिन्नरपाडा हा संघ. वेगाने हा चेंडू फेकला होता नक्कीच ऋतू या गोलंदाजानं, परंतु बॅटरमधला संपर्क नाहीये. सातत्याने वेग आपण पाहतोय गोलंदाज ऋतू यांचा, आपल्याकडे असलेले वेग सध्या तो दाखवतोय मैदानाच्या. बरोबर चांगली गोलंदाजी ते म्हणजे सत्संग शिरगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटा चेंडू साईडला उडवलाय, फटका हा देखील फसलाय. सातत्याने आपण पाहतात विकेटचा सिलसिला चालू आहे आणि अजून एक धक्का लागला जातोय मैदानाच्या आत शिवप्रेमी भिन्नरपाडाला. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आत. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. तर यानंतर होणारा सामना असेल, यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे जैनमान भोपेपाडा विरुद्ध कासगाव. तर दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. जैनमान भोपेपाडा संघाचे कॅप्टन आणि कासगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. ओव्हरटी चेंडू ऑन साईडला उडवला, परंतु अजून एक जेलची संधी आणि अजून एक विकेटचा पतन. सातत्याने मैदानाच्या आत विकेटचा सिलसिला चालू आहे. गोलंदाजी भरपूर चांगली होते, परंतु फलंदाज कुठेतरी डगमगतात आणि अजून एक विकेटचा पतन. सलग आपण पाहतात विकेटचा पतन होत असताना मैदानाच्या आत अजून एक धक्का लागला जातो तो म्हणजे शिवप्रेमी भिन्नरपाडाला. नेक्स्ट मॅच जैनमान भोपेपाडा विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. तर दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. अगदी भिन्नरपाडा संघाचे फलंदाज सातत्याने पाहतात लगातार बाद होत जात आहेत, कारण की एकही फलंदाज आतापर्यंत मैदानावरती थांबला नाहीये. नक्की सुरुवातीला गुरु यांचा विचार केला तर चांगल्या प्रकारे त्यांनी संघर्ष केला, परंतु त्यानंतर त्यांचा विकेट आला आणि ज्या प्रकारे पत्तांचा नक्कीच बंगला हवेच्या प्रभावानं अगदी कोसळतो त्या प्रकारे जणू काही हा डाव शिवप्रेमी भिन्नरपाडा संघाचा कोसळत चाललाय. सातत्याने विकेटचा पतन मैदानाच्या आत आणि अजून एक निर्धाव चेंडू. अगदी धावसंख्याचा विचार केला तर 16, या धावसंख्येमध्ये तब्बल 7 खेळाडू मात्र बाद झालेत, म्हणजे अर्धा संघ आता पॅव्हिलियनमध्ये परतलाय. शॉट आपले पुन्हा एकदा झेलची संधी, पुन्हा एकदा विकेटचा पतन होईल आणि अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजे शिवप्रेमी भिन्नरपाडाला मयूर देखील पॅव्हिलियनच्या पाठीवरती. धक्का क्रमांक 8 मैदानाच्या आत. सातत्याने विकेट आणि विकेट आपण पाहतात ते म्हणजे शिवप्रेमी भिन्नरपाडा टीमच्या माध्यमातून आतापर्यंत जर विचार केला तर 4.3 चा ओव्हर संपलाय. अर्थात 4 ओव्हर जाऊन अगदी 5व्या ओव्हर मधील 3 चेंडू देखील संपलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 मध्ये 2 नक्की मी म्हणेन मोठे फटके खेचावे लागतील. 25 पर्यंत धावसंख्या न्यावी लागेल. नक्कीच या मॅचला तेव्हा मजा येणार आहे, परंतु त्यासाठी नक्कीच नवीन फलंदाज किरण यांना पण पाहता संघर्ष करावा लागेल. बुल्लेसरचा चेंडू या साईडला उडवलाय, अगदी आपण पाहतात लंगावच्या दिशेला फिल्डिंग उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तेवढा चांगला थ्रो, परंतु 2 धावा
या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 या धाव फलकावरती. आतापर्यंत फक्त 18 धावा फलकावरती आपण पाहतायत. 8 गड्यांच्या मोबदल्यात एकही फलंदाजानं मैदानामध्ये थांबण्याचं नाव घेतलं नाहीये. सातत्यानं विकेट आणि विकेट. गुडलेसचा हा चेंडू अनसोडला पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि इथनं अजून एक डॉट बॉल. सातत्याने आपण पाहतात डॉट पर्सेंटेज विकेट मैदानाच्या आत शिवप्रेमी बिंडरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कुठेतरी खराब क्रिकेट या मॅच मध्ये या स्पर्धेत शिवप्रेमी बिंडरपाडा टीमच्या माध्यमातून. लास्ट बॉल सुरुवात झाली. फटका चांगला आहे. फाईन लेग मध्ये फटका सजवला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. जाईल सरळ डीप फाईन लेग सीमा पलीकडे आलाय शेवटच्या चेंडूवरती. शेवट गोड करत असताना चौकार. पाहता पाहता पहिलं सत्र या ठिकाणी संपलं आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिवप्रेमी बिन्नारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 वरती, अर्थातच 22 या धावफलकावरती आणि 23 धावसंख्येचं एक छोटंसं आव्हान सत्संग शिरगाव टीम समोर. 30 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज असेल. पहिल्या सत्र मैदानाच्या आज संपलं. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिवप्रेमी बिन्नारपाडा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 पर्यंत जाऊन पोहोचले आणि 23 धावसंख्येचा माफक आव्हान मात्र उभा केलाय. तर सेकंड इनिंग मध्ये 30 बॉल मध्ये या 23 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील पुन्हा एकदा आपण करूयात कमबॅक मध्ये परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा आमच्या साथी समोर जितू गावड सरांचा गोडाबाज. तर नेक्स्ट मॅच चे जे दोन्ही कॅप्टन आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. कासगाव संघाचे कॅप्टन आणि जयमान भोपीपाडा संघाचे कॅप्टन आपण जास्त वेळ करू नका आणि लगेच या टॉस साठी. तर चला दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया टॉस. तर चला मनोज दादा कडे विनंती असेल की आपल्या शुभास आपण करूया टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे कासगाव विरुद्ध भोपीपाडा या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. आणि जसं सेकंड इनिंगला सुरुवातीला आपण करूयात पुन्हा एकदा कॉम्बॅक्स मध्ये परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा जितू घाबट सरांचा गोडाबाज. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद सर. मैदानावरती सामना पाहतोय आपण. बिनारपाडा विपक्ष सस्तंग शेरगाव बिनारपाडा संघाने सर्वप्रथम नाणेफेकी घोषित फलंदाजी धाडसी निर्णय पाहायला भेटला होता. आपण तो धाडसी निर्णयावरती उतरताना पाहिले नाही. फक्त 24 चेंडूमध्ये
30 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 22 धावा उभारू शकले आणि 23 धावेचं लक्ष ठेवले. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असेल विजयासाठी सस्तंग गेले शिरगाव संघाला. सस्तंग गेले शिरगाव संघाचे सलामीर फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकेनवरती आकाशला पाहतो तर नॉन स्ट्राईक होती प्रणयला. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज सज्ज झालाय तो अंबिश एन करून लेफ्ट आर्म राऊंड विकेटने तेजस. पहिला चेंडू वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू बीट करताना पाहिलं फलंदाज स्ट्रायकेनवरती आकाशला पाहिलं निर्धाव चेंडू सांगता करत असताना मैदानावरती. जर हा सामना जिंकायचा असेल ना शिवप्रेमी विनारपाडा संघाला ते असे डॉट चेंडू फेकावे लागतील विकेट संपादित करावे लागतील तर हा सामना आपल्या खिशामध्ये घालू शकतात. परंतु जर हा सामना जिंकायचा असेल सस्तंग शेरगाव संघाला तर फलंदाजीच्या बॅटमधून धावा आल्याच पाहिजेत. थर्ड बँकच्या दिशेने चेंडूला खेळून काढल्याचे ते क्षेत्रक्षक धावतात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला भेटतोय. भाग मिल्का भाग परिस्थिती होती परंतु शर्यत होते चेंडू दिसताना पाहतोय आपण चेंडू गेला सीमारेषा पार 4 धावा येत असताना पाहतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून हा आलेला चौकार. काय फटका पाहायला भेटतो मैदानावरती आपल्याला फलंदाज आकाशच्या बॅट मधून पाहतोय आपण. अजून एक त्या दिशेमध्ये थर्ड बँकच्या दिशेमध्ये दुसरा फटका लगातारचा पाहायला भेटतो फलंदाज आकाशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा भिडकावण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक फायनलच्या दिशेने सज्ज होता चुकी करत असताना ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले होते त्या फलंदाजाला इथं झेल सोडत असताना जीवनदान मिळते आकाशला. एक धाव पूर्ण करत असताना या दरम्यान मध्ये पाहतोय आपण फलंदाज आकाश आणि प्रणवला धावफलक वाढतोय धावफलक पाहतोय धावफलकावरती 9 धावा महागडे अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना गोलंदाज तेजसला पाहतोय आपण. पहिला चेंडू जरी डॉट आला ना पुढील 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करत असताना तेजस आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. पुन्हा एकदा तेजस सज्ज झाला लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी स्ट्रायकेनवरती आता मात्र लेफ्टी फलंदाज प्रणवला पाहतोय भिरकावला चेंडू फायनलच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षक परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हा आलाय तो या ओव्हरमध्ये तेजसच्या विरुद्ध प्रणवच्या बॅटमधून हा पहिला या ओव्हर मधला तिसरा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्या मैदानावरती फलंदाज प्रणव आणि आकाश कडून. पुन्हा एकदा माफ केला सरळ रेषेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक गुरु होते 2 धाव पूर्ण करत असताना 2 धावाला प्राधान्य देत असताना पाहतो फलंदाज प्रणव याला पहिले षटक समाप्त झाले. पहिले षटक समाप्तीनंतर धावफलकावरती पाहतोय धावा आपण तब्बल 15 धावा सामना इथे खुला करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण फलंदाज आकाश आणि प्रणव याला पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत असताना 15 धावा वसूल केल्यात. समीकरण राहिले येणारे 24 चेंडू 8 धावांची गरज.
गोलंदाजी मार्गाचे गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी विजयला पाहतोय आपण. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही. पॉवर प्लेचं दुसरं षटक आलंय. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज आकाशला पाहिलाय. आकाशच्या बॅटमधून हा आलेला पाहतोय आपण. या सामन्यामध्ये तिसरा चौकार खुले करत असताना सामना फक्त आकाशच्या बॅटमधून तब्बल आपण धावा पाहिल्या 13 धावा. चला बेनशील संघाचा संघ नाही घ्यायचंय आपण. फक्त 4 धावांची गरज. उलटा चेंडू होता, दिशा दिली, परंतु त्रिफळाचीत होते इथे फलंदाज. दिशा देण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही. चेंडू वेस्टर्नमध्ये आदळते आणि पहिला झटका बसतो स्वस्त गेले शिरगाव संघाला. त्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले होते ना, त्याच फलंदाजाने इथे बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विजय बनवलेला पाहतो आपण. चला बेनशील संघाचे संघ नायक भूषण दादा आपण यायचे. नवीन फलंदाज पाहतोय मैदानावरती. रोशनला वादे अगला वेगळा खेळा पक्का खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होते. निदा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज विजय बनवटीकडून. पहिला चेंडू होते चौकार आल्यानंतर पुढील चेंडूवरती इथे विकेट संपादित केलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, आता एकदा पुन्हा एकदा बीट केलंय, परंतु लाईन कुठेतरी मिस करत असताना पाहतो गोलंदाज. पंच आम्हाला इशारा करतो, वाईटचा इशारा. हे धाव ऍड होईल 1 धावेने. धाव फलक पाहतो आपण. धाव संख्या 20 धावा. पुन्हा एकदा वाईट पाहायला भेटतंय. एक्स्ट्रा सर्व मध्ये ही दुसरी धाव मिळेल स्वस्त गेले शिरगाव संघाला. धावफलकेत वाढ. धावफलक 21. 2 धावा पंची गरज असतील. लाभ करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. दुसरा चेंडू बीट होत असताना फलंदाज रोशनला पाहतोय आपण. डान्सिंग डाऊन पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा लाईन इथे कुठेतरी भरकटताना पाहतोय आपण. विजय बनवटे तब्बल 3 धावा एक्स्ट्राच्या पाहायला भेटत या ओव्हर मध्ये. फक्त 4 धावांची गरज असताना 3 धावा एक्स्ट्राच्या, म्हणजे आता फक्त स्कोर इज लेवल आणि सरळ रेषेमध्ये चेंडू फटका खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण करत असताना सामना इथे फिनिश केलाय. सामना इथे विजय होतोय सस्तंगिले शिरगाव संघ. अभिनंदन सस्तंगिले शिरगाव संघ. चांगली फाईट केली आपण, चांगला खेळ दाखवला. गोलंदाजी करत असताना फक्त 30 चेंडू मध्ये फक्त 22 धावांवरती रोखले आणि फलंदाजी करत असताना या धावा आपण चेस केल्या. विजय झालात. हार्ड लक विनर पाडा संघ.